बैठकीमध्ये नेमकं काय काय झालं? कारण ही बैठक यासाठी वेगळी या बैठकीचे प्रमुख होते आणि त्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. काय काय ठरलं आणि या पुढचा आराखडा कसा होता? महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आणि पालकमंत्री व्हावेत याच्यासाठी सुद्धा मी बऱ्याच वेळेस अजितदादांनी एकदा पालकमंत्री पद जर घेतलं तर बीड जिल्हा धोरीत येईल. त्या पद्धतीनं आज आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी पहिली त्यांच्या कार्यकाळातली नियोजन समितीची बैठक बीडमध्ये घेतली. त्या बैठकीमध्ये बऱ्याच विषयावर चर्चा झाली आणि शिस्तीत बैठक पहिल्यांदा झाली. कारण मी बऱ्याच दिवसापासून मला वाटतं विमलताई ज्यावेळेस या मंत्री होत्या, पालकमंत्री होत्या, त्यावेळेस त्याच्या अगोदर पण मी बऱ्याच वेळेस नियोजन समिती बघितलेली. त्या नियोजन समिती बघितलेली म्हणजे मी पण तिचा सदस्य असायचो, कॉप जी मेंबर असायचो त्याच्यामध्ये 2002 पासून आजपर्यंतच्या काळात 22 वर्षानंतर पहिल्यांदा बीड जिल्ह्यामध्ये नियमाप्रमाणे बैठक कशी चालवायची ही बऱ्यापैकी झालं तरी त्यांच्या मनासारखी झाली नाही असं त्यांना वाटतं. पण ठीक आहे, तर बैठकीमध्ये जे विषय झाले, अनुपालन झालं, अनुपालनाच्या नंतर मागचा आराखडा झाला. त्यांनी अगोदर सर्व बैठकीमध्ये आढावा घेतला असं सांगितलं शॉर्टमध्ये की त्यांनी सगळा आढावा घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्या प्रमा दिल्यात किंवा ज्या प्रशासकीय मान्यता द्यायच्या त्या टप्प्याटप्प्यानं द्याव्या लागतात. बघा, निधी जेवढा उपलब्ध आहे त्याच्या 1.5 पटीनं प्रशासकीय मान्यता द्यायच्या असतात. पण यांनी घाईघाईमध्ये लोकप्रतिनिधींनी ज्यांनी सुचवले ते काम सोडता जी तत्कालीन पालकमंत्र्यांचे पीए असतील, बनविणारे कुणी माणसं असतील, घेणारे कुणी असतील, त्या सर्व लोकांनीच त्या प्रमा घेतल्या आणि प्रमा 100% नियत्व जेवढं आहे, जेवढं नियत्व त्या नियत्वाच्या 100% प्रमा म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये असाच पाहिला. आणि बरंच बोललं गेलं की तुम्ही अधिकार दिले. बीड जिल्ह्यातल्या नियोजन समिती असो की महाराष्ट्रातली असो, मागच्या 2 वर्षामध्ये फक्त पालकमंत्री अध्यक्ष आणि सचिव हे कलेक्टर आहेत. त्याच्याशिवाय दुसरा तिसरा माणूस तिथं सदस्य म्हणून कुणी नाहीये. आम्ही सर्व निमंत्रित सदस्य आहोत. त्याच्यामुळे आम्ही अधिकार दिला, कुणी काही विषय जरी असलं रेकॉर्डवर जरी ते बोललं गेलं त्यावेळेस की तुम्ही पालकमंत्र्यांना अधिकार दिला, पालकमंत्र्यांना, पण पालकमंत्र्यांनी तत्कालीन कलेक्टर, तत्कालीन अध्यक्ष जे आहेत ते पालकमंत्री, ते दोघच सदस्य, सचिव आणि अध्यक्ष हे दोनच तिथे येत असल्यामुळे त्यांना ऑटोमॅटिकली अल्टिमेटली त्यांनाच अधिकार आहे. त्याच्यामुळे तो अधिकार कोणी दिलेल्याचा विषय नाहीये. पण या विषयामध्ये बरीच चर्चा होताना त्यांनी मागच्या सांगितलं गेलं की या ज्या प्रमा झाल्या, ज्या प्रशासकीय मान्यता झाल्या बीड जिल्ह्यामध्ये, त्या प्रशासकीय मान्यता चुकीच्या पद्धतीनं या वर्षी सुद्धा दिल्या गेल्यात. मागचं तर जाऊ द्या, एकतर सीओनी कुठल्याही आराखड्यात मंजूर नसणाऱ्या कामाला मान्यता दिल्या. तत्कालीन त्या मॅडम सीओ होत्या आणि त्यावेळेस मी त्यांना माहिती मागितली. त्यावेळेस फार सगळं 2-3 महिने गेल्याच्या नंतर आम्हाला आता माहिती दिली. मी खासदार म्हणून माहिती मागितली तरी मला दिली नव्हती कुठल्या प्रमा दिल्या याची. आणि आता मीटिंगमध्ये असं ठरलं गेलं की या चुकीच्या पद्धतीच्या प्रमा दिल्या. जेवढा निधी 45% आला होता तेवढ्याच प्रमा दिल्या पाहिजे किंवा कमवणं त्याच्या 1.5 पट. आणि ज्यावेळेस पूर्ण निधी येईल 55% आणखी निधी येणं बाकी. आता 55% निधी तर ते जिथं प्रमा दिल्या त्यालाच खर्च करावा लागेल अशी पद्धत आहे. रिअप्रोव्हेशन तिथं मॅन्डेटरी आहे. महिला बाल कल्याणला काय मॅन्डेटरी पैसा खर्चावा लागतो, समाज कल्याणला मॅन्डेटरी पैसा काढतो. रोड सुरक्षा समिती किंवा रोड सुरक्षेचं जे लागतात त्याला 3% मॅन्डेटरी पैसा आहे. हा पैसा खर्चणं मॅन्डेटरी आहे, तरी सुद्धा त्याचे नियम तोडले गेले. आणि हे सुद्धा आम्ही त्याच्या निदर्शनास आणून दिलं. आणि याच्यानंतर बऱ्याच काही घटना करत असताना मी स्वतः माझ्या संबंधित जी खासदार म्हणून जी माझ्याविषयी येतो रेल्वेचा, ते मी सोलापूर जळगाव म्हणजे लातूर जालना मार्गे ही नवीन रेल्वे होण्यासाठीचा ठराव डीपीटीसीचा मंजूर करायला सांगितला आणि त्याला सर्व सभागृहानं मान्यता दिली. त्याच्यानंतरचा पुढचा विषय आणखी एक माझा होता एअरपोर्टचा. मी ज्यावेळेस एअरपोर्टची मागणी सभागृहात केली त्या दिवशी सगळे मला हसले. पण मी या 4 वर्षात बीडला एअरपोर्ट करणारच. आणि आदरणीय अजितदादांनी सुद्धा सांगितलेलं की मी त्याला तुम्हाला पैसे देतो, तुम्ही इथून प्रस्ताव सगळं तयार करा. आणि मुरली अण्णा मोहोळे सुद्धा माझे मित्र आहेत. भाजप पक्ष वगैरे तो विषय नाही. एकदा पदावर बसला तर तो सर्व जनतेचा पदाधिकारी असतो. जो अधिकारी मी सुद्धा खासदार ते सर्व जनतेचा आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा ते कामाला करतो पॉझिटिव्हली सांगितलं. तेच अधिकारी बीड जिल्ह्यामध्ये येतात. हा विषय हा विषय सुद्धा मी मिटिंगला मांडलेला. आता प्रोसिडिंग लिहिणारा काय लिहितो माहित नाही. कारण प्रोसिडिंग लिहिणाऱ्याला मी सांगितलं की अशा अधिकाऱ्यांना चार्ज दिलेला आहे की जे त्याच्यावर कॅपेबल नाहीत. जे कॅपेबल असणारे अधिकारी बाजूला ठेवलेत आणि अधिकाऱ्याला चार्ज दिला ते लवकर बदला. शिवना सांगितलं. परत तेच अधिकारी रिपीट येतात. एखाद्या पोलीस स्टेशनला नाही म्हणलं, पोलीस स्टेशनला सुद्धा जिथं PI ची पोस्ट आहे तिथं PSI ला चार्ज आहे. अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर ती बदलायला सांगितलेलं आहे. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या नंतर आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मला वाटतं अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी सुद्धा पवारांना देणार आहेत गैरव्यवहाराची सीडी वगैरे किंवा त्या डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये तसा विषय झाला नाही.
पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही. आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे जिथं माजी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडीच झाली आचापाची, तर त्याच्यावर बैठक संपली. नाही, पण शेवटचा किस्सा काय होता की कळतंय असं की सुरेश धस यांनी उठून माजी पालकमंत्र्यांना काहीतरी प्रश्न विचारला आणि त्यानंतर अजितदादांनी बैठक सोडून निघून गेली. नाही असं प्रश्न वगैरे काही विचारला नाही. ती बोलत होते आणि ती बोलत असताना त्यांनी थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलं. त्याच्यावर मी आणि सुरेशांना एके बाजूने बोलत होतो, ती बाजूने बोलत होतो. बघा, हा जो विषय आहे तो मीटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय होता की तुम्ही जे म्हणतात त्यांनीच अधिकाऱ्यावर दहशत आहे, बीडचा बदनामी करू नका. बीडची बदनामी कोण करतंय? आम्ही मर्डर करतोय का? आम्ही चोऱ्या करतोय का? आम्ही राखेचा धंदा करतोय का? आम्ही खंडणी मागतोय का? आम्ही गुटखा चालवतोय का? मटका चालवतोय का? आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची? जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जनतेसमोर आणायचं काम करतो. आमचा संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो, हे आम्ही बदनामी करतो. त्याच्यामुळे थोडी बाचाबाची झाली. आता ती विषय मीटिंगच संपलेली होती. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणावर काही चर्चा झाली का? अजितदादांना काही तुम्ही माहिती दिली का त्या संदर्भात? नाही, ते दादानी स्वतःच बोललं, सगळी माहिती घेतली मी, त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करायला सांगितले, कोणी दोषी ठेवणार नाही. दादानी आमच्या समोर बी सूचना दिल्या सर्वांना की माझा जरी कोणी माणूस असेल, माझ्या पक्षाचा कोणी असेल तरी त्याला काही सोडू नका आणि सगळ्यात जे असेल ती कारवाई तुम्ही करा. समाधानी का बाप्पा शेवटचं? नाही, माझे एकच मी पालकमंत्री महोदयावर त्यांनी जे सांगितलं ते सांगितलं, त्याच्यावर ते समाधानी आहेत.